नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये बबलू जगन्नाथला सांगतो. जगन्नाथ मोठ्याने ओरडतो. तिलोत्तमा. तो आता जायला लागतो. सोम त्याला पकडतो आणि म्हणतो, जगन्नाथजी माझं ऐका. मला माहिती आहे तुमच्या आणि मॉममध्ये खूप प्रॉब्लेम आहे, पण आता ते महत्त्वाचं नाही आहे. आता सावली वहिनी महत्त्वाची आहे. पहिले आपल्याला तिला शोधावं लागणार. अलका म्हणते, सोम बरोबर बोलतोय. सानिकाच्या बाबतीत काय घडलं होतं आठवतंय ना? आता जगन्नाथला आठवतं सानिकाने जाळून घेतलेलं. तो म्हणतो, सारंग कुठं आहे? सो म्हणतो, दादा सावली वहिनीलाच शोधतोय. तो सावली वहिनीच्या घरून आल्यापासनं तिची खास काळजी घेतो. जगन्नाथ म्हणतो, ठीक आहे, आणि निघून जातो. बबलू म्हणतो, सोम तुला नाही वाटत तू आगीशी खेळतोय? सोम म्हणतो, नाही, जगन्नाथजीला मी चांगलंच ओळखलंय. बघ ना, ते घरी आल्यानंतर मॉम त्यांचा सतत अपमान करते, पण ते लेकीसाठी परत परत येत आहेत आणि हे एक बापच करू शकतो. त्यांच्या मुलीबाबत असं नको होतं घडायला. आता त्यांनी जिला लेक मानली तिचं तरी सुख त्यांना मिळू दे. हवालदार घोरपडे फोनवर बोलत असतात. नाही 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 नाही, तुम्ही जाऊन या, मला काय वेळ नाही. हा मागच्या गणपतीत ना, तेव्हा पण नाही मिळालं. तो आता बराच वेळ बोलतो आणि फोन ठेवतो. जगन्नाथ टेबलवर हात आदळतो आणि म्हणतो, मी बऱ्याच वेळचा सांगतो तू माझी कंप्लेंट घ्या, माझी लेक हरवली आहे, पण तुमचं फोनवरचं बोलणं काही संपत नाही आहे. तुम्हाला विषयाचं गांभीर्य नाही आहे का? तेवढ्यात देवा येतो आणि म्हणतो, घोरपडे काय झालं? जगन्नाथ म्हणतो, तुम्ही यांची वरिष्ठ का? नाही, गेले अर्धा तास मी यांना सांगतो माझ्या मुलीची कंप्लेंट लिहून घ्या, पण यांचं फोनवरचं बोलणं काही संपत नाही आहे. आता जगन्नाथचा चांगलाच आवाज वाढतो. ह्या दरम्यान माझ्या लेकीला काही झालं तर कोण जबाबदार आहे? देवा स्माईल करत म्हणतो, घोरपडे जरा कॅलेंडर काढा, आजचं माझं राशी भविष्य काय आहे ते सांगा. घोरपडे म्हणतो, सर तुमचं राशी भविष्य माझे एकदम तोंडपाठ आहे. तुमचा आजचा दिवस समिश्र असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. जगन्नाथकडे बघत म्हणतो, पण तुमच्या जीवाला धोका आहे. पण काळजी करायचं काम नाही, त्याही संकटावर तुम्ही मात कराल. पण पुढे जाऊन तुम्हाला जीवाभावाची माणसं भेटण्याची शक्यता आहे. अर्थात तुम्हाला वरपासून खालीपर्यंत आदवा तद्वा बोलतील. एकंदरीत तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. आता देवा हसायला लागतो आणि म्हणतो, चालायचंच घोरपडे. मागाशी बहीण भेटली, तिने झापलं, आता काय वडील भेटले की काय? घोरपडे म्हणतो, अय्यो खरंच की. देवा म्हणतो, साऊथ फिल्म में ऐसा ही होता है, बॅक टू बॅक सीन में सब फॅमिली होती आहे. जगन्नाथ उठत म्हणतो, चेष्टा लावली का? मी आणि माझी बायको आमची लेक हरवल्याची कंप्लेंट लिहायला आलो आणि तुम्ही चित्रपटाच्या गप्पा मारताय? आता जगन्नाथ खूप तावातावाने बोलतो. घोरपडे म्हणतो, ओ साहेब जरा दमाने. साहेब आहेत ते. जगन्नाथ हात जोडत म्हणतो, साहेब माफ करा, लेक हरवली ना म्हणून जरा आवाज चढला. देव म्हणतो, असा डोंगर पिघळताना बघितला ना, हा देवा पण पिघळतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ही आत्या, घोरपडे यांना आत घेऊन या. अमृता फोन करते, सारंग सावली सापडली का? तो म्हणतो, नाही ना वहिनी, ती त्या मंदिरात बघ. आता सावली मंदिरातच जात असते. ती आता देवासमोर जाते आणि तिला आठवतं ऐश्वर्याचं बोलणं, तू ना आमची फॅमिली तोडते, तू आई आणि मुलाला तोडतीये. ती देवा मला सारंग सरांना त्यांच्या आईपासून नाही तोडायचं. माझा काही हेतू नाही. सारंग सर मला शोधित असतील का? ते आता प्रदक्षिणा घालायला जाते, तेवढ्याच सारंग त्या मंदिरात येतो आणि हात जोडून म्हणतो, देवा सावली कुठं गेली असेल देवा? तुला तर सगळंच माहिती असतं. माझ्यापासून दुखवली गेली आहे आणि कुठली व्यक्ती माझ्यापासून दुखवली गेली ना, मला भयंकर त्रास होतो. माझ्या आईने सांगितलं होतं मला, कुठली गोष्ट आपल्या हातातून सुटून चालली ना, ती देवावर सोडावी. मी तुझ्यावर सोडलं. तो आता मंदिराच्या बाहेर पडतो आणि सावली देवासमोर येते. हात जोडून म्हणते, कुठे जाऊ मी आता? जगन्नाथ म्हणतो, साहेब आमची मुलगी हरवली आहे. देवावर बघत म्हणतो, ऐकलं का? मला एकट्याला सोडून गेलात. एखादी बहीण दिली असती तर? जगन्नाथला म्हणतो, बरोबर आहे तुमचं. आपली मुलगी हरवली, त्रास तर होणारच ना, काळजी पण वाटणार. आता देवा जास्तच इमोशनल होतो आणि म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. अहो रुसून गेली असेल तर जाईल एखाद्या मैत्रिणीकडं आणि येईल परत. जगन्नाथ म्हणतो, तिची सासू? देवा म्हणतो, बरोबर ओळखलं. अहो सासू सोनाचे भांडणं, भातात मीठ कमी पडलं. घोरपडे म्हणतात, अहो अशाच केस येतात आमच्याकडं, येईल ती परत. हलका म्हणते, ऐका ना साहेब, आमची मुलगी खूप इमोशनल आहे आणि इथली तिला जास्त माहिती पण नाही आहे. देवा म्हणतो, घोरपडे बघितलं आईवडिलांचं किती प्रेम असतं,
नाहीतर आमचे गेले आम्हाला सोडून. नाही, जायच्या आधी एखादी मुलगी दिली असती तर बहीण तरी मिळाली असती. घोरपडे म्हणतात, सर ऑन ड्युटी नो इमोशनल. देवा म्हणतो, हो हो हो, इमोशनल नाही. चला यांना यांच्या मुलीचा फोटो मागा. घोरपडे म्हणतात, फोटो आहे का? जगन्नाथ म्हणतो, हो हो देतो आ. तो मोबाईलमध्ये शोधत असतो. अलका म्हणते, शोधतायत आ? जगन्नाथ मोबाईल समोर करत सावलीचा फोटो दाखवतो. देव आता घोरपडेकडे बघायला लागतो आणि म्हणतो, घोरपडे हे काय? हरवली सापडली? जगन्नाथला म्हणतो, अहो ही आपली सिस्टर. हिने तर दुपारी माझा जीव वाचवला. ही तुमची मुलगी, आपली सिस्टर. वर बघत म्हणतो, एवढं मानावर घेतलं, मला लगेच फॅमिली पाठवली. जगन्नाथ अलकाला म्हणतो, एक काम करा, मला दत्तक घ्या, म्हणजे मला सिस्टर मिळणार. घोरपडे म्हणतो, सर. देवा जगन्नाथला म्हणतो, फक्त 1 तासात तुमच्या घरी पोहोचवतो. जगन्नाथ ॲड्रेस देतो. देवा म्हणतो, फॅमिली ड्रामा? चला घोरपडे. अलका म्हणते, अहो तुम्ही मेंदळे मेन्शनचा ॲड्रेस का दिला? जगन्नाथ म्हणतो, आपली मुलगी फक्त तिच्या घरी सुखरूप पोचायला हवी. आपण काय तिला ते घरी पाठवू शकत नाही आणि त्या घराशिवाय ती काही खुश राहणार नाही. एखादा पोलीस ऑफिसर गेला तर तिलोत्तमा काही बोलणार नाही. सारंग गाडीतून जात असतो. काही लोक दिसतात आणि मध्ये प्रेत. ते म्हणत असतात, ह्या मुलीला ना कोणत्या तरी गाडीने उडवलं आणि गेली बिचारी. सारंग घाबरत खाली उतरतो. तिच्या अंगावर पांढरा कपडा असतो, पण एक हात उघडा असतो आणि साडी दिसते. तर साडी अगदी सावलीसारखी असते आणि कलर पण. आता सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. सावली म्हणते, सारंग सर शोधत असतील का? घोरपडे म्हणते, सर इथं मंदिरात का आलात? तर तो घोरपडे, फिल्मी ड्रामा. फिल्ममध्ये असंच असतं, एखादी बाई रुसून गेली ना ती मंदिरातच जाते, एकतर ह्या देवाकडं नाहीतर ह्या देवाकडं. तेवढ्यात घोरपडेचं लक्ष जातं, सावली एका ठिकाणी टिकून झोपलेली असते. तर तो सर. देवा बघतो आणि हसून म्हणतो, सिस्टर. जवळ जात म्हणतो, सिस्टर. सावली जचकते आणि उभा राहते. तर तो वाटलं नव्हता एवढ्या लवकर भेट होईल. घोरपडे म्हणतो, अहो तुमचे घरचे शोधतायत. सावली म्हणते, तुम्हाला कसं माहिती? देवा म्हणतो, अहो कंप्लेंट आली. घरातील तुमच्यासाठी वेडे पिसे झालेत. चल सिस्टर तुला घरी सोडतो. सावली म्हणते, घरी कशी जाऊ मी? देवा म्हणतो, घोरपडे हे काय? तो बाजूला घेऊन जातो. घोरपडे म्हणतो, अहो माझी बायको रुसून गेली ना अशीच बोलती, घरी कशी जाऊ? माझं कोण आहे तिथं? देवा म्हणतो, घोरपडे हुशार, फॅमिली ड्रामा. पण आता काय करायचं? घोरपडे म्हणतात, सर तुम्ही तिला बहीण मानलं ना, आता भावाच्या नात्याने सुखरूप तिला तुम्हीच घरी सोडायचं. देवा म्हणतो, राईट घोरपडे. तो आता सावलीकडे जातो आणि बरंच काही बोलतो आणि म्हणतो, सिस्टर तुझी कहाणी काय? सावली म्हणते, माझी कहाणीच वेगळी आहे. तो ताऊ त्याशिवाय काय मजा? कहाणीमध्ये ड्रामा, इमोशन, डिशूम डिशूम. हरवलं पाहिजे, सापडलं पाहिजे, प्रेम पाहिजे, हेट पाहिजे, तर स्टोरीला मजा ना. सावली म्हणते, पण स्टोरी आपण नाही लिहित ना, त्याचा लेखक कुठेतरी दूर असतो. देवा म्हणतो, पण आपण आर्टिस्ट आहोत ना, आपलं काम काय? त्याने जो सीन दिला त्यावर काम करायचं, त्याने जे डायलॉग लिहिले ते आपण बोलायचे, बाकी बॉस त्याच्यावर सोडायचं. आणि ॲज ए भाऊ मला पूर्ण हक्क आहे तुझी कहाणी ऐकायचा. मगाशी तू मला वाचवलं, आता आम्हाला तुझी हेल्प करू दे. विश्वास ठेव, पाऊस समज मला. आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो, घाबरू नको. देवा इज हिअर, डोंट केअर. ओके. सावली स्माईल करते आणि मान हलवते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.